मी सामाजिक कार्यकर्ते आणि पंधरे ग्रामपंचायत सदस्य विक्रम कोकरे। गेले अनेक दिवस मी ग्रामपंचायतला पाठपुरावा करत आहे। गावातली मरकुरी गेले आहे, बल गेले आहे, यांचा अंदागोंदी कारभार चाललाय। गावातले सीसीटीव्ही लोंबायला लागले। 9.25 लाख रुपये सीधा ऑनलाईन काढून आणला आणि गावातले सीसीटीव्ही खांबावरून लोंबायला लागले। ही आज या ग्रामपंचायत सत्ताधारी गटाची सरपंचाची शोकांतिका आहे। काय केलं सत्ताधाऱ्यांनी? आज गावाला वेटीस धरून राहिले। काय केलं जनतेने तुमच्यासाठी? तुम्हाला सत्तेवर बसवलं आणि तुम्ही त्याच सत्तेचा दुरुपयोग करून जनतेला जर वेटीस धरत असाल तर तुमचा मी प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करतो। आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर भीक मागायची वेळ आली जनतेसाठी। तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकत नाही। गावातील बल गेले। गावामध्ये 6-6 महिने झाले कामगारांना पगार नाही आणि म्हणे आम्ही 2 रुपये 4 रुपये देतो आणि त्या कामगारांच्या कष्टाचं दाम तुम्ही पंचायतीच्या खात्यातून द्या। त्यांना भिकाऱ्यासारखं तुमच्या दारात उभं करू नका। आज ही जर दैन्य अवस्था ग्रामपंचायतीवर येत असेल तर ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। आज भीक मागो आंदोलन करण्यामागचा हा स्टंट नाही। आज जनतेला न्याय मिळाला पाहिजे। जर ह्यांनी जनतेला जर न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू। या ग्रामपंचायत प्रशासन अजूनही झोपी गेलेला आहे। रोज संध्याकाळी टाकायचं आणि सकाळ उठल्या बघायचं असं गाव चालत नाही। त्याला प्रत्यक्षात काम करावं लागतं फील्डवर। तत्कालीन 14 माणसं विरोधात होती तत्कालीन सरपंचाच्या, तरी त्या बिचारांनी गाव चांगलं चालवलं बऱ्यापैकी। आणि आज तुम्ही तुमची सत्ता आहे, तुमचं बहुमत आहे, तुमच्या ताब्यात सगळं आहे। वरचा आमदार खासदार तुमच्याच ताब्यात आहे, सत्ता राज्याची तुमच्या ताब्यात आहे, तरी देखील तुम्हाला पंधरेचं आज 5 कोटी रुपये निधी ग्रामपंचायतकडे पडून आहे। आणि बारक्या पोरांकडून तक्रार केली जाते सत्ताधाऱ्यांच्या। आणि 2-2 वर्ष जर गावाची कामं तुम्ही थांबवत असाल आणि एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर जर तुम्ही आणि सदस्यावरती जर आरोप लावत असाल तर ते आरोप तुम्ही मी कोणती विकास कामं अडवली ही जाहीर करावं असं मी खुल्या आंदोलनातून आवाहन देतो। आणि प्रथमतः या ग्रामपंचायत प्रशासनाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद।